पैफाटा येथील सर्वात भव्य व्यापारी व निवासी संकुल के के मार्ट या प्रकल्पाचा नूतन ऑफिसचा उद्घाटन समारंभ दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर तसेच जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे आभार के मार्ट तर्फे अजित कुराडे, प्रीतम काळे, शेखर कुराडे, ओमकार कुराडे, प्रसाद काळे, प्रवीण डोंगरे, सूरज कुराडे यांनी मानलेत। पाहुयात सविस्तर। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आजच्या या अतिशय मंगलमय प्रसंगी काळे पाटील आणि कुराडे पाटील परिवार यांच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीत मान्यवर सगळी मंडळी, मनुष्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर 4 गोष्टी आवश्यक लागतात। पहिली गोष्ट कष्ट करण्याची तयारी पाहिजे। 2 मिळालेली लक्ष्मी वापरण्याची बुद्धी पाहिजे। तिसरी गोष्ट कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे आणि 4 आईवडिलांचा आणि संतांच्या आशीर्वादाशिवाय कोणताही माणूस मोठा हा जो परिसर आहे आपला, या विश्वामध्ये सगळ्यात मोठा भाग्यवान परमार्थिक परिसर असेल तर तो आळाफाट्याचा आहे। आपण त्याचं सूक्ष्म निरीक्षण जर केलं नाही अजून, पण विश्वामध्ये गाजलेला तुकोबरायाचा गाथा, त्या तुकोबरायाच्या गाथ्याचं बीज पुणे जिल्ह्यामध्ये ओतूर आळाफाटा परिसरात रोवलं गेलं पहिलं। आणि दुसरी गोष्ट, या विश्वात, जगात नाही, या विश्वात ज्ञानाच्या संगतीत रेड्याचं मंदिर होऊ शकतं। हा विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे की ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये राहिलेला रेडा मंदिर बांधून साधू होऊ शकतो। रेडा आणि रेडा साधू होऊ शकतो, ही ज्ञानाची संगत आहे। या दोन्ही परिवाराने जर चांगल्या माणसांशी संगत ठेवली, चिकाटी आणि धैर्य ठेवलं तर 1 वर्षाच्या आत यांचं परत नवीन एक हॉटेल होणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। के मार्केट हे कुराडे आणि काळे परिवार यांनी एकत्रित आळेफाटाच्या मुख्य चौकामध्ये एक नवीन कॉम्प्लेक्स उभं करत आहेत। या कॉम्प्लेक्समध्ये काही कमर्शियल ऑफिसेस आहेत, काही शॉप्स आहेत आणि रेसिडेन्शियल काही स्पेसेस पण आहेत। या मार्केटचं गेल्या 11 मेला आपण भूमिपूजन केलं आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते, आणि अनेक मान्यवर होते, खासदार साहेब होते, आमदार साहेब होते, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य होते, मी होतो। आणि आमच्या या मार्केटच्या भूमिपूजन झाल्यानंतर या मार्केटचं यश हे अत्यंत त्याचा चढता आलेख आहे। बांधकाम जर आपण इथं पाहिलं तर जलद गतीने हे बांधकाम आम्ही आता वर काढत आहोत। जवळपास 30 ते 35% बुकिंग सुद्धा झालेले आहे। याच्यामध्ये 3 पतसंस्था असेल, काही वकिलांच्या ऑफिसेस असतील, काही वैयक्तिक काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत, आणि विशेषतः PDCC बँक ची नवीन आळेफाटाची शाखा ही के मार्केटमध्ये इथे येणार आहे। त्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे सर, आपले जिल्हा बँकेचे संचालक संजयराव काळे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी मदत तर केलीच, आणि हे मार्केटच असं आहे की त्यांना ते पसंत पडलं। ज्या पद्धतीने टाउन प्लॅनिंगच्या सँक्शननुसार इथं स्पेसिस ठेवले, इथले व्हेंटिलेशन आणि एअर, व्हेंटिलेशन आणि लाईट जे ज्या पद्धतीने इथं व्यवस्था केलेली आहे नॅचरल, त्याच्यामुळे प्रत्येकाला ते हवं असं वाटणार आहे। आणि विशेषतः हे कुराडे परिवारचं, मग अजितराव कुराडे असतील, त्यांचे बंधू शेखरजी कुराडे असतील, अजितरावनी प्रशासकीय सेवेमध्ये अत्यंत उल्लेखनीय काम केलं, आणि प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना आपल्या जुन्नर तालुक्यातल्या अनेक लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे। त्याचबरोबर प्रीतम काळे, एक त्यांना धनंजय काळेंचा एक वारसा समाजकारणाचा, राजकारणाचा लाभलेला आहे। धनंजयराव काळे हे आपल्यात नाही, त्यांची निश्चित प्रकारे आज प्रत्येकाने आठवण इथं काढलेलीच आहे। प्रीतमने गावचं नेतृत्व केलंय, कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी काम केलंय, आणि निश्चित प्रकारे राजकारणात, समाजकारणात, व्यवसायात, व्यापारात त्याचा अत्यंत चढता आलेख राहिलेला आहे। म्हणून भविष्यातही उद्योग व्यवसायामध्ये आणि राजकारणामधली चांगल्या प्रकारची मोठी संधी प्रीतमच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या परिसरामध्ये लाभल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। मी आमच्या बेनके परिवाराच्या वतीने आणि जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने के मार्केटला मनपूर्वक शुभेच्छा देतो
आज त्यांचं जे बुकिंग ऑफिस आहे, जिथं मार्केटिंग, सेल्स, बाकी साईटचे ऑपरेशन्स असतील किंवा परचेसची टीम असेल किंवा विविध जे जे काही कन्स्ट्रक्शन साईटवर अपेक्षित असतं त्याचं ऑफिसचं उद्घाटन आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख, आदरणीय शरदराव लेंडे साहेब, आदरणीय नेताजीदादा डोके, आदरणीय माऊली शेठ कुराडे आणि आळे आणि पंचक्रोशीतले अनेक मान्यवर इथं उपस्थित होते. या सर्वांच्या वतीने त्याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच एक भवितव्यासाठी, एक उज्ज्वल भविष्यासाठी के मार्केट आपल्यासाठी सर्वांसाठी सज्ज आहे. एवढं या निमित्ताने सांगतो. दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. आणि या के मार्केटमध्ये आपल्याला म्हणावं असं, आपल्याला मनसोक्त अशा पद्धतीने आपल्याला गाड्या असतील, फ्लॅट असतील, दुकानं असतील, पाडूशेठ गाडगे नाना, तुम्हाला काय लागेल ते इथं मिळेल, तुम्ही काय काळजी करू नका. अशा पद्धतीने बँका असेल, पतपेढ्या असतील, बरंचसं या ठिकाणी जवळजवळ सेल झालेला आहे. फक्त एक प्रोसिजर म्हणून आज आपले या ठिकाणी ते आपलं उद्घाटन करत आहेत. त्यामध्ये आपल्या तालुक्याचे माझे उपसभापती प्रीतम शेठ काळे असतील, आपल्या तालुक्याचं भूषण नायब तहसीलदार आता ते रिटायर झालेले आमचे अजित साहेब असतील, शेखरराव असतील, परत या ठिकाणी काळे कुटुंबे असेल, या सर्वांच्या पुढाकाराने हा व्यवसाय या ठिकाणी नवीन चालू होत आहे. आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा, शुभाशय देण्यासाठी आपण सर्व मंडळी आलेला आहात. प्रथम शेट्टी या आळ्या फाट्याच्या परिसरामध्ये आपला स्वतःचा एक नावाचा दबदबा या व्यवसायाच्या निमित्तानं तयार केलेला आहे. उद्याच्या काळामध्ये एक फार मोठं नावारूपाला आलेलं मार्केट या के मार्केटच्या रूपाने आपल्याला आळा फाट्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. आज आपण सगळी जीवा भावाची मंडळी या सणासुदीचे सगळेजण व्यस्त असतात सगळीकडं, तरी परंतु या दोन्ही परिवारावर प्रेम करण्याच्या निमित्ताने सगळेच मंडळी उपस्थित झालेले आहात. यांच्या या प्रकल्पाला, व्यवसायाला आपल्या सगळ्यांच्याच वतीनं शुभेच्छा द्यायच्या. की आळा फाटा हे गजबजलेले शहर झालेले आहे. आपण पाहतोय समोरच रस्ता आहे, मग नगर मुंबई असो किंवा नाशिक पुणे असो, सर्व चारही बाजूला गाड्याच गाड्या. किती वेळ लागतो याचं आपण प्रत्यंत या ठिकाणी पाहिलेलं आहे. या दोघांचा जर आपण सांगितलं, विचार केला तर अजित साहेब हे कलेक्टर ऑफिसमध्ये तहसीलदार असताना रिटायर झालेले आहेत आणि दुसरे जे यांचे जे पार्टनर आहेत ते प्रीतम शेठ काळे की जे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि आळेगावचे माजी सरपंच होते. दोघांचंही जे कर्तृत्व आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे की ज्यांनी या आळे फाटावर एक प्रकारचं जे सर्वांना बरोबर घेऊन एक ऑफिस चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील आतापर्यंत किती बुकिंग झाले, कसं झाले, हे त्याचं जे वर्णन आहे ते त्या दोघांपैकी कुणीतरी करेल. मी या निमित्ताने एवढंच म्हणतो की आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाचा शोभा आणली त्याबद्दल आपल्या सर्वांचं या दोघांच्या वतीनं आभार मानतो.